दऱ्या खोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात, एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. चौथ्याचं काम नाही, कामच नाही. मराठीने औरंगजेबाचा मुलूक पुरता बर्बाद करून टाकला, पुरता उद्ध्वस्त करून टाकला. औरंगजेबाला कळे ना, इथं टाका घालावा तर मराठ्यांनी तिथं उसवून ठेवलंय, तिथं शिवायला जावं तर मराठ्यांनी तिथं फाडून टाकलंय, तिथं टाका घालावा तर तिकडं लखतरं केली, अब्रूची लखतरं करून टाकली होती मराठ्याने औरंगजेबाचा पार. वर्षभर औरंगजेब फक्त पराभवाचा थपडा खात होता, फक्त पराभव. त्याला वाटलं होतं चुटकी सुरशी दक्खन चुरगाळू आणि स्वराज्य घशात घालू, पण संभाजी राजांचा पहिलाच तडाका असा बसला की त्याला स्वतःचा अनुमान दुरुस्त करून घ्यावं लागलं. औरंगजेब पुटपुटला, संभाजी राजे हे पाणी काही वेगळंच आहे. वैतागलेल्या औरंगजेबानं आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाए? याने एक सरदार म्हणाला, हुजूर ऐसा करते हैं, बोलो हुजूर, इन मरहट्टों की जान है उनके गड़किलों में, पहले गड़किले लेते हैं, मराठे खुद ब खुद आएंगे, घुटने टेकते हमारे सामने. आणि पटला औरंगजेबाला सही बात. हे मराठे गडकोटाच्या आधारावर तर लढतात, हे गडकोट पहिले घेऊया, मग मराठे कशाच्या आधारावर लढतील, सीधा घुटने टेकत शरण येतील. आणि मग औरंगजेबाने विचारलं, तो ठीक है, ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता है? मुझे पहिल्याच घासाला खडा नको, किल्ला असा काढा की बाबा पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. मग एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे. कौन सा? नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, वणीपासून अवघ्या काही मैलावर असलेला. प्रभू श्री रामचंद्र तिथं विश्रांतीसाठी जायचंय, त्यांची सेज तिथं, म्हणून त्या किल्ल्याचं नाव रामसेज. हुजूर असा किल्ला है. मराठे कितने हैं? 300 350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बजमियत ना हुजूर, तोफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. आणि ठरला औरंगजेबाच. अवघे 350 मराठे असलेला, तोफा शिबंदी बजमियत अजिबात नसलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. आणि औरंगजेबाने विचारलं, तो कौन जाएगा, कौन लेगा रामसेज? आणि उभा राहिला शाहबुद्दीन खा. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. शाहबुद्दीन कितने दिनों में लोगे किला? आणि शाहबुद्दीन म्हटला, हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूप. 30,000ची फौज दिली आणि निघाला शाहबुद्दीन खा. कोसळला रामसेजवर. रामसेजचा किल्लेदार आहे रामाजी पवार आणि मावळे 300. 30,000चा सेनासागर येताना बघितला, पण मराठे शांत. बघता बघता शाहबुद्दीन रामसेजच्या पायथ्याला पोहोचला. वर बघितला, मराठ्यांची हालचालना प्रतिकार, दिला आदेश, चलो आगे. आणि बघता बघता सैन्य निघाला रामसेजवर. बेस ओलांडून पुढं पुढं फार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचालना प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला ताब्यात येत आहेत वाटतं. मोठा उत्साहाला, चलो आगे लेलो केला, चलो चलो चलो. सैन्य पुढं पुढं आलं, नजरेच्या टप्प्यात आलं. तसे मराठे सावध झाले. हातातल्या गोपन्या थरारल्या, दगडं भरली, सुटली दगडं, दना 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 थाड 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 दगडात लागली. पथरांची बौछार नुसती. त्या दगडाच्या माराने घायाळ झालं शाहबुद्दीनचं सैन्य. पाठीला पाय लावून पळत सुटलं. त्या शाहबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शाहबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मरहट्टे, पत्थरों से खेलते हैं, या खुदा पूरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शाहबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. त्याचा सरदार होता मोठा कल्पक. तो म्हणला, हुजूर ऐसा करते हैं, बोलो. नाही, काल आपण चालत चालत गेलो, मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत जाऊ, म्हणजे दगड आली तरी वरनं जातील, आपल्याला लागणार नाहीत. मोठी नामी कल्पना. शाहबुद्दीनला पटली, ऐसाही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरला सुरला सैन्य निघाला, पण सरपटत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको, खालीन चल पुढं, सर 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 करत निघाला सैन्यावर. वेळ ओलांडून पुढं पुढं पार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक काल दगड मारून मारून दमली असतील, कशाचे लढतायत आज, देणार किल्ला ताब्यात. मोठा उत्साह, चलो आगे ले लो किल्ला. सैन्य पुढे पुढे आलं, नजरेच्या टप्प्यात आले. तसे मराठे सावध झाले. रात्रभर जागून मराठ्यांनी तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सरपटणारं सैन्य जवळ आलं, तशा त्या दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत शिळा सुटल्या खाली. या सरपटणाऱ्या प्राण्यांना चेंगरून मेंगरून मग तळ जाऊन थांबल्या. शाहबुद्दीनचं उरलं सुरलं कसं भसं जीव वाचून खाली तळाला पोचलं. आठवडा झाला, महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले.
शहाबुद्दीनला काय कळे ना, एका दिवसात किल्ला घेतो म्हटलेला, किया तो क्या किया जाए, ये मरहट्टे हमें ऊपर नहीं आने देते, खुद नीचे नहीं आते, सामने ही नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे, लड़े ही नहीं तो जीतेंगे कैसे, किला कैसे ले। एक सरदार म्हटला, हुजूर ऐसा करते हैं, 20-25 तोहफे हैं हमारे पास, सीधा तोपमारी शुरू करेंगे, गोलाबारी चालू करेंगे, आधे घंटे में किला कब्जे में आ जाएगा। आणि त्याच रात्री शहाबुद्दीन खानानं तोफा लावायला सांगितल्या आणि बघता बघता रात्रीच्या किर्र काळोखात तोफाचे गोळे सुटले, धडाम धूम, रामसेच्या तटबंद्या ढासळल्या। शहाबुद्दीन म्हणाला, अब क्या करेंगे मरहट्टे, कल यही से घुसेंगे अंदर, सुबह सुबह। रात्रभर शहाबुद्दीन फक्त वाट बघत बसला, आता सकाळी उठायचं आणि त्या खंदकाला पडलेल्या भगदाडातनं आत घुसायचं। सकाळी शहाबुद्दीन सैन्यासह निघाला, पाहतोय तो काय, रातोरात मराठ्यांनी सगळी भगदाड बांधकामानी पुन्हा जैसे थे करून ठेवलेली। त्या शहाबुद्दीनला काय कळे ना, ये कैसे है मराठे, एक दिन में। तेवढ्यात त्याचा सरदार म्हणला, हुजूर ये मरहट्टे भूत प्रेत जानते हैं, जादू जादू चमत्कार भी करते हैं, कुछ भी करे कुछ होने वाला नहीं है, मरता क्या न करता। शहाबुद्दीन म्हणाला, तो क्या करे, हुजूर माझ्या ओळखीचा एक मोद्दार आहे, त्याला बोलावतो, तो भूतवश करण्यात पटाईत आहे। आता ह्यालाही वाटलं असंच काहीतरी असणार तर रात्रीत कोण बांधकाम पूर्ण करेल। त्या मोद्दाराला बोलावलं शहाबुद्दीनच्या पुढं। मोद्दार म्हटला, ये मरहट्टे भूत प्रेत जैसे ही है, किसी की पकड़ में नहीं आते, लेकिन मैं कैसा भी भूत हो पकड़ में लेता हूं, वश में लेता हूं, बस आप कुछ मत करिए, फक्त मला 90 तोळ्याचा एक सोन्याचा नाग बनवून द्या, 90 तोळ्याचा। आणि ते येडा शहाबुद्दीन त्यानं पण आणला बनवून 90 तोळे सोन्याचा नाग। त्यावेळी त्या नागाची किंमत सोन्याच्या 37,730 रुपये, ते पण लिहून ठेवलंय त्यांनी। तो नाग आणला आणि मग तो मोद्दार म्हटला, आता तो नाग मी माझ्या हातात घेतो, तुम्ही सगळे फक्त माझ्या पाठीमागून या, तुमच्या लक्षात येईल मराठे काहीही करणार नाही, ते स्वतःहून किल्ल्याचे दरवाजे उघडतील। शहाबुद्दीनला तर कोण आनंद झाला, मोद्दारानं नाग पुढं धरला, निघाला दळावर चालत चालत चालत, वेस ओलांडून पुढं पुढं पुढं। आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार, मोद्दारलाही विश्वास आला आणि शहाबुद्दीनला तर त्याचा डबल विश्वास आला, बहुतेक ह्याची मात्रा चालते, मराठे अजूनही येणार पुढं। निम्म्यापर्यंत आले, मराठ्यांची हालचालच नाही। अहो दिंडी दरवाजाला पहिला, आता काही अंतर राहिलं तरी मराठ्यांची हालचाल दिसेना। शहाबुद्दीनला गाढ विश्वास जमला, 90 तोळे घातल्यासारखं काहीतरी झालं, आता आलाच किल्ला। मोद्दार जरा पुढे आला तसे वाट बघत बसलेले मराठे सावध झाले, रामजीच्या हातातली गोपन थरारली, दगड भरला आणि दान 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 करत दगड भिरभिरला। तो त्या मोद्दाराच्या छाताडावर, मोद्दार एका बाजूला, सोन्याचा नाग दुसऱ्या बाजूला आणि शहाबुद्दीनची फौज खाली तळाला। खतम। मराठे भूतप्रेत सुद्धा त्यांचं काही वाकडं करू शकत नाहीत, अजिबात नाहीत। 8 महिने 9 महिने 10 महिने झाले, 11 महिने, वर्ष संपलं, 1.5 वर्ष झालं। शेवटी औरंगजेबाचं शहाबुद्दीनला पत्र आलं, तुम्हारा एक दिन कितने सालों का होता है, आओ वापस। औरंगजेबाने विचारला, आप कौन जाएगा, कौन लेगा रामसेज। अनुभाराईला बहादूर खान जहान बहादूर खान को कलताश है जंग, कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान को कलताश है जंग। काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल, आता आपल्याला काय करायचं आहे, पण नाव जोरात आहे, त्याच्यावर जबाबदारी आता रामसेज घ्यायची। 20,000ची फौज घेऊन हा बहादूर खान रामसेज वर आला, परत चढाई सुरू झाली, मराठ्यांच्या पत्तरबारीनं परत या बहादूर खानाचा घाम काढला। 6 महिने असेच झाले, काय करावं काही कळे ना। शेवटी बहादूर खानानं आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली। आता अशी एखादी बैठक बोलावली
की हमखास त्याच्यात एखादं तिरकं असतं. ती तिसरंच काय करावं काही कळेना. शेवटी बहादूर खानानं आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. आता अशी एखादी बैठक बोलावली की हमखास त्याच्यात एखादं तिरकं असतं, ती तिसरंच काहीतरी काढतं. म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल तर 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी पैसे द्यावे. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहेत त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या पहिल्या 3 पैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढे हे. आणि हे तिरके असतातच. ते बहादूर खानाने विचारलं, क्या किया जाए? नेमकं हे तिरकं उठलं. हुजूर ऐसा करते हैं, बोलो हुजूर, इस किले के सामने हम नया किला उभारते हैं. काय डोक्याला ताप, 2 वर्ष झाली किल्ला ताब्यात आहे ना, आपला आपण नवा बांधू ना. त्यानं चेष्टेत सांगितलं. बहादूर खाननं सिरियस घेतलं. सही बात बोला तू, ऐसा ही करेंगे. आणि 6 महिने या बहादूर खानानं रामसेच्या परिसरातली सगळी झाडं तोडली. कौतुक करावं लागेल त्याच्या चिकाटीच. आणि ते सगळी झाडं तोडून रामसेच्या उंची इतका एक प्रचंड मोठा लाकडी दमदमा त्यांनी उभा केला. त्याची चाल अशी की तोफेचे गोळे खाली ठेवले तर गोळा वर जात नाहीये, मराठ्यांचे गोळे मात्र खाली येत आहेत. काहीतरी वेगळं केलं पाहिजे. त्याच्यासाठी केलेली त्यांनी चाल, लाकडी दमदमा त्यांनी उभा केला. 6 महिने काम. मराठी बघतायत सगळं, चालू द्या, काय अडचण नाही, चालू द्या. लाकडी दमदमा उभा राहिला. 50 तोफा त्या दमदम्यावर आणि 500 मोगल सैन्य बसेल एवढं सगळं ठरलं. बहादुर खान म्हणला, कल सुबह तोप मारा शुरू करेंगे, आधे घंटे में किला कब्जे में आ जाएगा. आणि त्या रात्री बहादूर खान निवांत झोपला. आणि बरोबर रात्री त्याच 1:30-2च्या सुमारास 101 मराठे अलगद गडावरनं खाली आले आणि सरळ बहादूर खानाच्या छावणीत घुसले. सपासप कत्तल चालू झाली. आक्रोश, किंकाळ्या, आरोळ्या, रक्ताच्या चिरकांड्या, मुर्द्यांचा टिकप्रतांच्या यातनांचा कल्लोळ उडाला. बहादूर खान तडफडत जागा झाला. क्या हुआ? छापा हुजूर, कौन थे? मरहट्टे हुजूर, कहां गए? निकल गए हुजूर. संतापला बहादूर खान. महाबत खा, तोफे लगाओ, अभी क्या अभी. आता महाबत खान म्हणला, हुजूर रात्रीचे 2 वाजलेत, आता तोफा लावल्या तो गोळ्या आपल्याच अंगावर पडतील, अंधेरा आहे, सुबह तक राह देखते हैं. चरपडला बहादूर खान, पण पर्याय नव्हता. पण आता ठरलं, आता सोडायचं नाही. सकाळी 6 वाजता तोफांचा मारा सुरूच झाला पाहिजे. सगळी तयारी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाही हत्तीच्या अंबारीत बहादूर खान बसला. 50 तोफा त्या दारुगोळा टसून भरला, वातानी बाहेर काढल्या. आता तोफमारा चालूच करणार. आणि त्याच वेळी महाबत खानानं सांगितलं, इशारा झाली की तोफमारा चालू. आणि बहादूर खानाची इशारा झाली आणि बहादूर खानाचा तोफमारा चालू होणार. तोच गडावरनच आवाज आला, धडाम धूम. तोफेचा गोळा सू 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 करताना त्यांच्याच दिशेनं. महाबत खान म्हटला, तोफे पीछे लो, पीछे लो. त्या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. क्या हुआ? हुजूर मराठों ने गोलाबारिश कर दी है, आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे. त्या बहादूर खानाला काही कळे ना. अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना, तोफा नव्हत्या मराठ्यांकडे. तसा महाबत खान म्हणला, हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर होता. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात, त्या लातनं जनावराचं कातडं लावलंय. हुजूर त्यांची 1 तोफ आपल्या 10 तोफेला भारी आहे. ठीक तोफा तयार केल्या तोफा तयार. दारुगोळा कुठनं आणला? तसा महाबत खान म्हटला, मग रात्री छापा कशाला टाकलेला? आपलाच दारुगोळा आहे हुजूर. मराठे परिस्थितीवर रडत नाही बसले, मराठे परिस्थितीशी लढत बसले. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. ते आता बिघडलो आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो.
परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. ते उगा कुणीतरी आम्ही गरीब आहे ना, अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता, स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांनी. वैतागला बहादूर खान, आता सोडायचं नाही, बस. महाबत खानाला सांगितलं त्या लाकडी दमदम्यावर तोफा, तिथूनच आता उद्या गोळाबारी होईल, बस. सगळी सज्जता झाली. त्या रात्री बहादूर खान परत निवांत झोपला. म्हणला आता उद्या होतंय काम. मराठी बरोबर 1:30 वाजता परत खाली उतरले. त्या बहादूर खानाच्या छावणीत घुसले. सपासप कत्तल चालू झाली. आक्रोश शिंकाळा, रक्ताच्या चिळकांड्या, बस. संतापलेला बहादूर खान धडपडत जागा झाला. क्या हुआ? शकुन राज छापा. कौन थे? मराठे हुजूर. कहा गए? निकल गए हुजूर. फासा वायता देखेंगे, कल सुबह देखेंगे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाही हत्तीच्या अंबारीत हा बहादूर खान बसला. लाकडी दमदमेवरच्या 50 तोफा दारुगोळा टसून भरल्या, वातान बाहेर काढली. 500 सैन्य त्याच्यावर. आणि आता बहादूर खानाची इशारा झाली की तोपमारा चालू. आणि बहादूर खानाची इशारा झाली आणि दमदमेवरचा तोपमारा चालू होणार. तोच रातोरात मराठ्यांनी दमदमेच्या खाली पेरलेल्या सुरुंगाची वातानच पेटली. तोय 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 करता आवाज झाला आणि प्रचंड मोठा स्फोट. धडम धम. 500 मोगलांना गिळून तो लाकडी दमदमा तसाच खाली ढासळला. 50 तोफा त्याच्या खाली गाडल्या गेल्या. बहादूर खान निराश नजरनं त्या कोसळल्या दमदम्याकडे बघत राहिला आणि गडावरनं रामाजी पवार कडाडला. बहादूर खान, जाऊन सांग तुझ्या औरंग्याला, स्वराज्य जिंकायचा त्याचा मनसुबा ह्या लाकडी दमदम्यासारखाच ढासळणार आहे. 2.5 वर्ष, 3 वर्ष, 3.5 वर्ष झाली. औरंगजेबाचं बहादूर खानाला पत्र आलं. तुम सिर्फ नाम के ही बहादुर हो, काम के नहीं. आओ वापस. अब कौन जाएगा? उभा राहिला कासम खान किरमानी. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. कासम खान तरस गए हैं एक फतेह के लिए. जब से दक्खन में आए हैं सिर्फ शिकस्त, हार. एक फतेह दे दो, एक फतेह दे दो बस. म्हणून तर त्यांनी तो छोटासा रामसेचा किल्ला निवडलाय. 300 मावळे पटकन घेता येईल. पण तोही 4 वर्ष झाली घेता येईल. औरंगजेब कासम खानला सांगतोय एक फतेह दे दो, एक फतेह दे दो. आणि खरं आहे हो त्याच. औरंगजेबाच्या सैन्याचं इतकं मानसिक खच्चीकरण झालं होतं की औरंगजेबाचं सैन्य म्हणायचं आम्ही फक्त हरण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार झालोय आणि त्या छत्रपती संभाजी महाराज फक्त जिंकण्यासाठी तयार झाले. कुणी लढायला जाईना हो संभाजीराजांच्या विरोधात. औरंगजेबाला माहिती आहे विजयाचा एक उन्माद पुढच्या कैक लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. त्याला एक छोटासा विजय हवा होता जेणेकरून त्याचा सैनिकात विश्वास येईल की आपण जिंकू शकतो मराठ्यांविरोधात. कासम खानला ते सांगतो एक फतेह देतो. कासम खान आला, पुन्हा झुंजू लागला रामसेज. टकरा घेत राहिला पण 300 मराठ्यांनी रामसेज अजिंक्यच ठेवला. संभाजी महाराज आणि मानाजी मोरे, रूपाजी भोसले यांच्या करवी या रामसेजला रसद पुरवठा चालू ठेवला आणि रामसेज 5 वर्ष, 5.5 वर्ष अजिंक्यच राहिला. आमचे शिवाजी महाराज सांगायचे माझा एक किल्ला माझ्या मावळ्यांनी 1 वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील. अहो संभाजी महाराजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला 5.5 वर्ष लढवला. मग 5.5 गुणिले 360 सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला किती वर्ष लागतील? हे शौर्य कुणाचं, हे धैर्य कुणाचं, हा पराक्रम, हे धाडस, हे साहस कुणाचं? सर्जा संभाजी राजांचं. 5.5 वर्षाहून सुद्धा एक एवढासा रामसेज घेता येत नाही. औरंगजेब वैतागला, संतापला. भर दरबारात त्यांनी स्वतःच्या डोईवरची पगडी काढली, खाली आपटली आणि कडाडला.
जोपर्यंत त्या संभाजीराजांना पराभूत करत नाही, डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही. इथंच मेला नगरला औरंगजेब. मरतेवेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती. संभाजी महाराजांनी पगडी घालायचं भाग्य त्याला कधी मिळूच दिलं नाही. या सह्याद्रीच्या डोंगरांशी बोडक्या डोक्यानेच टकरा घेत मेला तो इथं. नावाचा एकच किल्ला 5.5 वर्ष लढवला. मग 5.5 गुणिले 360 सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला किती वर्ष लागतील? हे शौर्य कुणाचं? हे धैर्य कुणाचं? हा पराक्रम, हे धाडस, हे साहस कुणाचं? सर्जा संभाजी राजांचं. 5.5 वर्षाहून सुद्धा एक एवढासा रामसेज घेता येत नाही. औरंगजेब वैतागला, संतापला. भर दरबारात त्यांनी स्वतःच्या डोईवरची पगडी काढली, खाली आपटली आणि कडाडला. जोपर्यंत त्या संभाजीराजांना पराभूत करत नाही, डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही. इथंच मेला नगरला औरंगजेब. मरतेवेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती. संभाजी महाराजांनी पगडी घालायचं भाग्य त्याला कधी मिळूच दिलं नाही. या सह्याद्रीच्या डोंगरांशी बोडक्या डोक्यानेच टकरा घेत मेला तो इथं. पगडी घालायचं भाग्य नाहीच मिळालं. औरंगजेब संतापून उठला. इंग्रजांना हाताशी धरलं. पोर्तुगीज स्वराज्यावर पाठवले. सिद्धीला सांगितलं संभाजीराजांच्या विरोधात चाल कर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10, 11, 12 आकड्यावर निकराचे पंजे फाड करत सेना दुरंदर संभाजीराजे लढत राहिले. स्वराज्य संवर्धित करत राहिले. दिवस पावसाळ्याचे होते. अजगरासारखा औरंगजेब स्वराज्याच्या अंगणात पसरला होता. पण औरंग्यासारख्या कळीकाळाशी झुंजायचं तर बळ हवं, सामर्थ्य, संपत्ती हवी. आणि म्हणूनच संभाजी महाराजांनी एक विलक्षण चाल टाकली. पावसाळ्यात मोगलांच्या हालचाली मंदावतात, त्याचाच फायदा संभाजी महाराजांनी घेतला. औरंगजेब नावाच्या अजगराच्या अंगावरनं झेप घेतली, ती थेट कर्नाटकात. संभाजीराजे मैसूरला गेले, चिड्डेरायला तडाखा दिला. मैसूर कडनं प्रचंड मोठी खंडणी घेतली. कर्नाटक काबीज केलं. तंजावरला जाऊन व्यंकोजीराजे भोसलेंना सोबत घेतलं. मराठी फौजा निघाल्या, त्या आंध्र प्रदेशात पोहोचल्या. आंध्रातले 80 राजे मांडलिक केले. संभाजी राजे तामिळनाडूला पोहोचले. कावेरीच्या तटावरचा पाषाणकोट जिंकला. जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट संभाजी महाराजांनी याच पाषाणकोटच्या लढाईमध्ये तयार केलं. पाषाणकोटवर भगवा फडकला. संभाजी महाराजांनी आपले सरदार गंगाराम वाणी यांना फौज देऊन बिहारला पाठवलं. बिहारचं पाटणा मराठ्यांनी जिंकलं. पाटण्यावर भगवा फडकला. मराठ्यांच्या फौजा बंगालमध्ये घुसल्या. कोलकाता ताब्यात आलं. कोलकात्यावर मराठी घोड्यांच्या टापा कडाडल्या. कोलकात्यावर सुद्धा भगवा फडकला. आताच्या हिंदुस्थानचा जर नकाशा बघितला तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू, 9 राज्यांवर संभाजीराजांची सत्ता आहे. 9 राज्यांवर संभाजीराजांच्या घोड्यांच्या टापा कडाडतायत. 9 राज्य कब्जा दक्षिण काबीज केली संभाजीराजांनी. आता उत्तर राहिली होती. उत्तरेत तर राजपूत होते. म्हणून संभाजी महाराजांनी उत्तरेत राजपूत रामसिंहांना पत्र पाठवलं. आम्ही आमच्या शौर्याच्या बळावर दक्षिण काबीज केलीच आहे. उत्तरेत आपण आहात. त्या यवनधमाला, औरंगजेबाला संप्रत असं वाटू लागलंय आम्ही हिंदू तत्वशून्य झालो आहोत. आम्हाला धर्माचा काही अभिमानच राहिला नाही. पण आम्ही आमच्या मातृभूमीसाठी आमचं देव, देश, धर्म सर्वस्व पणाला लावू. या वक्ती फक्त आपण आम्हाला सहकार्य करा, म्हणजे त्या औरंगजेबाला कारागृहात डांबणं शक्य होईल. काय महत्वाकांक्षा आहे. उत्तरेतल्या राजपुतांना संभाजीराजे सांगतात दक्षिण घेतलीच आहे आम्ही. त्या औरंगजेबाला वाटतंय आम्ही हिंदू तत्वशून्य झालो आहे. या वक्ती फक्त मदत करा. औरंगजेबाला कारागृहात डांबणं शक्य होईल.
औरंगजेब अंगावर असताना संभाजीराजे त्याला कारागृहात डांबण्याची महत्वाकांक्षा बाळगतात. राजपूत मोकळे आहेत, पण दुर्दैव त्यावेळी राजपुतांनी सहकार्य केलं असतं तर हिंदुस्थानचा इतिहास आज वेगळा दिसला असता. नवे केव्हाच दिल्लीवर छत्रपतींचा भगवा फडकला असता. पण इतिहासात जर तरला स्थान नसतंच. संभाजी महाराज परत आले, प्रचंड बलशाली होऊन आले. पण त्याच वेळी औरंगजेबानं सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांना संभाजी राजांवर पाठवलंच होतं. संभाजी महाराजांनी पहिली नजर फिरवली ती जंजिराच्या सिद्धीवर. स्वराज्यातले गावकरी तक्रार घेऊन येतच होते. माणसं बाटवतो, बायका पळवतो, भर तारवावर आबरू घेतो, आमच्याच मातीत येऊन आमचीच माती करतो. आणि संतापले राजे या जंजिराच्या पोटात हात घालूनच त्याचा कोतळा बाहेर काढला पाहिजे. आणि संभाजी महाराजांनी जंजिराला तडक दिली, सिद्धीला धडक बसवली, प्रचंड मोठं बेफान. अहो जंजिरा घेतलाच होता. प्रभू श्रीरामानी लंकेला जाताना रामसेतू बांधला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिऱ्याला जाताना शंभू सेतू बांधलाय. कधी गेलात तर जाऊन बघून या. जंजिरा जणू आता घेतलाच. पण त्याच वेळी महाराजांना बातमी मिळाली, कल्याणला हसन अली खानाचा वेढा पडलाय. कल्याण स्वराज्याचा भाग आणि स्वराज्यासाठी संभाजीराजे कल्याणकडे दाडवले. हसन अली खान तुडवला, कल्याणवर पुन्हा भगवा फडकवला. पण या नादात जंजिरा मात्र घ्यायचा राहिलाच. तोपर्यंत इंग्रजांना संभाजी महाराजांनी तडाखे दिलेच होते. एवढंच नव्हे, मुंबईच्या इंग्रजांना संभाजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं, मुंबई विकत द्या, चालू पडा. मुंबईचं महत्व संभाजीराजे जाणून होते. 40,000 पागोड्याला व्यवहार ठरला. संभाजीराजे मुंबई विकतच घेत होते. पण दुर्दैव, संभाजीराजांच्या मृत्यूमुळे तो व्यवहार अपूर्ण राहिला. त्यावेळी जर संभाजी महाराज मुंबई विकत घेत होते, व्यवहार पूर्ण होत होता, तर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य या हिंदुस्थानवर आलंच नसतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. इंग्रजांचा धोका तर संभाजीराजाने ओळखलाच होता. आणि फोंड्याच्या लढाई तर त्या गोव्याच्या विजराईला अशी दहशत बसवली की नदीतनं सरळ पळत सुटला. संभाजीराजे घोडा घेऊन त्याच्या पाठीमागे धावत सुटले. पण बघता बघता घोडा धारेला लागला. संभाजीराजे घोड्यासहित नदीतनं वाहू लागले. एका स्वामिनिष्ठानं बघितली, झेप मारली आणि घोड्यासहित राजांना बाहेर काढले. आणि काठावरचे मावळे फुटफुटले होते. खंडो म्हणून वाचले शंभो. खंडो बल्लाळांनी संभाजी राजांना वाचवलं. पण त्या विजराईच्या उरात अशी दहशत बसवली की संभाजीराजांच्या भीतीपोटी आपली गोव्याची राजधानी बदलून पोर्तुगीज आपली राजधानी घेऊन मुरगाव बंदरात निघाले. या संभाजीराजांचा शेजार पण नको इतकी भीती. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 12 आघाड्यावर निकराचे पंजे फाड करत 12च्या 12 आघाड्यावर जीत हासिल केली ती संभाजीराजांनी. इंग्रज दुखावले, पोर्तुगीज वाकवले, सिद्धी तर दर्यात बुडवला, औरंग्याला सळोकी पळो करून सोडले. असीम धडाडीनं जे फक्त दौडत राहिले, जे कधी झुकले नाहीत, जे कधी वाकले नाहीत, जे कधी नमले नाहीत, ज्यांनी कधी तह केला नाही, जे कधी माघारी फिरले नाहीत, जे असीम धडाडीनं शौर्य गाजवत दौडत राहिले, ते छत्रपती संभाजी राजे. आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत संभाजीराजांनी 140 लढाया केल्या. पण एकाही लढाईत पराभूत न होणारे राजे म्हणून जगाच्या इतिहासाला फक्त संभाजी राजांची नोंद घ्यावी लागली. पराभवच नाही, अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेवढं स्वराज्य होतं त्याच्या 5000 किलोमीटरनी स्वराज्याच्या सीमा संभाजीराजांनी वाढवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचा खजिना जेवढा होता 5 पटींनी वाढवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले सगळे किल्ले जैसे ते ठेवलेच, पण खोलगड, मर्दनगड सारखे काही नवे किल्ले संभाजी महाराजांनी बांधले. स्वराज्य सर्वोच्च उंचीवर नेलं, सर्वोच्च. एकीकडे दुश्मनाविरुद्ध शौर्याचं तांडव करणारे संभाजीराजे रयतेसाठी मात्र न्यायाचे मांडव उभारत होते. रयतेला पोटच्या पोरासारखं जपत होते.
चाफळ, शिंगणवाडी या देवस्थानांना त्यांनी दानपत्र दिली. जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज महादोबा यांना वर्षासन सुरू करून दिलं. देहू ते पंढरपूर ही वारी पुन्हा सुरू करून त्या वारीला सुरक्षितता द्यायचं प्रचंड मोठं कार्य छत्रपती संभाजीराजांनी केलं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं संभाजीराजांना, गावकऱ्यांनी धारकरी व्हावं, ते गावकऱ्यांना सुखीच करण्यासाठी. पण प्रत्येक धारकऱ्याच्या मनी एक श्रींचं ध्यान धरणारा वारकरी जीवन संभाजी महाराजांनी बांधले. स्वराज्य सर्वोच्च उंचीवर नेलं, सर्वोच्च. एकीकडं दुश्मनाविरुद्ध शौर्याचं तांडव करणारे संभाजीराजे रयतेसाठी मात्र न्यायाचे मांडव उभारत होते. रयतेला पोटच्या पोरासारखं जपत होते. चाफळ, शिंगणवाडी या देवस्थानांना त्यांनी दानपत्र दिली. जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज महादोबा यांना वर्षासन सुरू करून दिलं. देहू ते पंढरपूर ही वारी पुन्हा सुरू करून त्या वारीला सुरक्षितता द्यायचं प्रचंड मोठं कार्य छत्रपती संभाजीराजांनी केलं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं संभाजीराजांना, गावकऱ्यांनी धारकरी व्हावं, ते गावकऱ्यांना सुखीच करण्यासाठी. पण प्रत्येक धारकऱ्याच्या मनी एक श्रींचं ध्यान धरणारा वारकरी जिवंत असायलाच हवा, तरच हे श्रींचं राज्य येईल, लोककल्याणकारी राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी आखून दिलेल्या पावलावर पावलं टाकत संभाजीराजे पुढे झेपावत होते. औरंगजेब सगळे प्रयत्न करून थकला, दमला. अखेर आपल्या सगळ्या सरदारांना त्यांनी विचारलं, क्या किया जाए? आणि सगळे सरदार एका सुरात म्हणाले, हुजूर वापस लौट चलते हैं, अभी दम नहीं है हुजूर. संतापलेला औरंगजेब म्हणाला, मेरे सारे सेनापति सिपे सालार सैनिकों के बजाय मेरे पास होता खाली एक संभाजी राजा, तो कब का बन गया होता मैं आलमगीर पूरे हिंदुस्तान का. काय औरंगजेब, तुम तो माझ्या सगळ्या 5 लाखाच्या सैन्यापेक्षा माझ्याकडे फक्त एक संभाजी राजे असते ना, कधीच बादशाह झालो असतो हिंदुस्थानचा. काय शौर्य असेल हो संभाजी राजांचं. काय 2 कोकण मोहिमा संभाजी राजांच्या पुढे नाकामयाब ठरल्याच होत्या. तरी औरंगजेबाने 3री मोहीम काढली. आपल्या शहजादा मुअज्जमला सांगितलं, तू रामदऱ्याच्या घाटातनं सावंतवाडीच्या वाटेनं सरळ जा, गोव्यात संभाजी महाराज आहेत. आणि शहाबुद्दीन खानाला सांगितलं, तू उत्तरेकडनं म्हणजे पुण्याकडनं 30,000ची फौजून गोव्यात जा. संभाजीराजांना खिंडीत पकडा, बस संपवा. गोव्यात होते संभाजी महाराज, गोवा घेतलंच होतं, गोव्यावर भगवाच फडकणार होता. पण त्याच वेळी संभाजीराजांना वार्ता मिळाली, शहजादा मुअज्जम रामदऱ्याच्या घाटात पोहोचलाय. संभाजीराजे सैन्य घेऊन सरळ सुटले ते रामदऱ्याच्या घाटात. त्या मुअज्जमच्या पुढे दत्त म्हणून उभा राहिले. ज्याच्या पकडायला जावं तोच हजर. 5वर धारण बसली त्या मुअज्जमची. आणि त्याच वेळी हर हर महादेवच्या रणे घुमली आणि रामदऱ्याचा घाट थरारला. मराठ्यांनी 40,000 मोगल कापून काढले. रक्ताचा चिखल नुसता त्या रामदऱ्याच्या घाटात. वाऱ्यासारखे आलेले संभाजीराजे तीरासारखे निघाले. कोंडाजीने राजांना विचारलं, राज तो मुअज्जम ऐकतात आवडीत गावला होता, कापायचा नाही रे. संभाजीराजे म्हणाले, सुकलं झाड मोडून पडणारच आहे, तोडा कशाला. जगातलं पहिलं जैविक अस्त्र संभाजीराजांनी या लढाईत वापरलं. मराठ्यांनी मोगलांचं अन्नधान्य गायबच केलं होतं, खायलाच काय नव्हतं. आता कोकणात मिळतं काय, नारळाचं कुळीत. काय करामत करून ठेवली संभाजीराजांनी. उरलेल्या मोगलांनी हे नारळाचं कुळीत खाल्लं आणि ओकून तिथंच मेले. मेलेल्यांना उचलायला कोण नव्हतं, त्यांची प्रेत सडली. सडल्या प्रेतांच्या वासाने मग बाकीचे ओकून मेले. त्या मुअज्जमला उचलायला चौघ नव्हते. कुणीतरी औरंगजेबाला निरोप पाठवला, बडी बेकार हालत में है शहजादा. मग त्यांनी रहुल्ला खानाला पाठवला. मग कसा बसा या मुअज्जमला परत नेला. परत आलेल्या मुअज्जमचा औरंगजेबानं 90,000 रुपये रोख देऊन सत्कार केला.
मोजमला पण काय कळेना. तो म्हणला अब्बाजान 1.5 कोटीचा खजिना बुडवून आलो, 90,000 सैन्य घालवून आलो, तरी तुम्ही माझा 90,000 रुपये रोख देऊन सत्कार करताय क्यों अब्बाजान? औरंगजेब म्हटला तू जिवंत परत आलास ना म्हणून. नाहीतर जो संभाजी राजांकडे जातो जिवे कुठला येतो, मारलाच जातो. औरंगजेब शेवटची मोहीम पण अपयशी ठरली, वैतागला, संतापला आणि अखेर म्हणाला ठीक है अभी छोड़ देंगे दख्खन, बाद में देखेंगे. आणि 4.5 वर्ष या सह्याद्रीशी टकरा घेऊन डोकं फोडून घेतलेला पराजित औरंगजेब झुकल्या मानेनं महाराष्ट्रातनं परतला. हा विजय होता संभाजी राजांचा, हा विजय होता या मराठी रक्ताचा, हा विजय होता इथल्या मातेच्या शौर्याचा. औरंगजेब परतला, तो गेला विजापूरला. विजापूरची आदिलशाही त्यांनी फक्त 1 वर्षात जिंकली. मग तो गेला गोवळकोंड्याकडे. गोवळकोंड्याची कुतुबशाही त्यांनी 6 महिन्यात ताब्यात घेतली. पिढ्यानपिढ्याची आदिलशाही औरंगजेब 1 वर्षात खालसा करतो. पिढ्यानपिढ्याची कुतुबशाही औरंगजेब 6 महिन्यात गिळतो. पण अवघ्या 10 वर्षापूर्वी निर्माण झालेलं स्वराज्य औरंगजेबाला 9 वर्ष जिंकता येत नाही. हे शौर्य कुणाचं, हे धैर्य कुणाचं, हा पराक्रम कुणाचा? माझ्या सर्जा संभाजी राजांचा. पण त्याच वेळी संभाजी महाराजांची रणनीती सुरू होती. संभाजी राजांना माहिती होत आदिलशाही गिळलीच आहे, कुतुबशाही घेतली की औरंगजेब पुन्हा स्वराज्याकडे येणारच. पण संभाजी राजांची चाल अशी, औरंगजेब परत स्वराज्यात येताच कामा नये. म्हणून संभाजी महाराजांनी हाताशी ठेवलेल्या अकबराचा वापर केला. शहजादा अकबरला सांगितलं तू इराणला जा, इराणच्या शहब्बास कडनं 70,000चं सैन्य घे आणि दिल्लीवर आक्रमण कर. तुझं दिल्लीवर आक्रमण झालं की गोवळकोंड्यात असलेला औरंगजेब दिल्लीच्या रक्षणासाठी तडक दिल्लीकडे येईल. सबब स्वराज्य सुरक्षित राहील. पण ज्यावेळी गोवळकोंड्यावरनं औरंगजेब दिल्लीकडे निघेल त्याच वेळी संभाजी राजांनी संताजी घोरपडेना 40,000 फौज देऊन उत्तरेत थांबवलं होतं. औरंगजेब दिल्लीकडे निघाला की सरळ तुटून पडा, पाठीमागं 60,000च्या फौजेनिशी आम्ही येतोच, औरंग दिल्लीत जाणार नाही. सगळं नियोजन झालं. राजापूरच्या बंदरातनं शहजादा अकबर आला. संभाजी महाराजांनी इराणला जाण्यासाठी बसवलंय. जहाज निघालं, पण दुर्दैव बघा, या शहजादा अकबराचं जहाज भरकटलं आणि ते इराणला पोचायच्या ऐवजी मस्कतला पोहोचलं. ते मस्कतलाच 6 महिने अडकलं. 6 महिन्यानंतर अकबर तिथून निघाला, इराणला पोहोचला. इराणची 70,000 फौज घेतली आणि दिल्लीकडे निघाला. त्याच वेळी त्याला निरोप मिळाला, छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरात कैद झाले. इतिहासात जर तरला स्थान नसतं, कदाचित त्याचं जहाज भरकटलं नसतं, तर सगळा इतिहास वेगळा घडला असता. संभाजी महाराजांनी दिल्लीवर भगवा फडकावलाच असता. पण दुर्दैव, संभाजीराजे संगमेश्वरात कैद झाले. मालोजी घोरपडेंनी प्रचंड पराक्रम गाजवला. मावळ्यांनी राजाला वाचवण्याची जीव तोड कोशिश केली, पण बळ तोकडा पडलं. राजे गिरफ्तार झाले. मुकर्रब खान त्यांना घेऊन बहादूरगडाकडे निघाला. 32 शिराळ्यात आला आणि संभाजी महाराजांना कैद करून घेऊन निघालेत. ही वार्ता ज्योत्याजी केसरकर आणि आप्पाशास्त्री शिराळकरांना मिळाली. 100-150 लोक गोळा केले आणि मुकर्रब खानाच्या सैन्यावर त्यांनी हमला केला. संभाजी राजांना वाचवण्याचा प्रयत्न, पण बळ तोकडं पडलं. आप्पाशास्त्री शिराळकर मारले गेले. ज्योत्याजी केसरकर जखमी झाला आणि संभाजी राजांना वाचवण्याचा एकुलता एक प्रयत्न अपयशी ठरला. मग मात्र मुकर्रब खानानं वेग वाढवला. संभाजी राजांना कैद करून तो बहादूरगडावर घेऊन आला. औरंगजेबाला वार्ता दिली, संभाजी राजे गिरफ्तार झाले.
आणि आनंदला औरंगजेब म्हणाला, लाया जाए उन्हें शान शौकत से, पहना जाए तख्ता कुला. आतापर्यंत मराठेशाहीचा तख्त त्याने आपल्या खांद्यावर मिरवला असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता कुला चढवा. आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातली असतील, आता त्यांना विदूषकी झपली घाला. आतापर्यंत मराठेशाहीचा मुकुट त्यांनी माथ्यावर मिरवला असेल, आता घुंगर असलेली विदूषकी टोपी घाला त्यांना. आतापर्यंत त्यांनी राज अलंकार घातले असतील, आता काटेरी पोलादी साकदंडानी जकडवा त्यांना. आतापर्यंत राजे मेन्यातनं पालखीतनं हत्तीच्या अंबारीतनं गेले असतील, आता उंटाला बांधा. आतापर्यंत राजे आले